करा स्टार्ट. मित्र नमस्कार. मी दीपक कुलकर्णी, महावितरण पुणे येथे कार्यरत. मित्र आधी मी एक यूएनच्या बाबतीत एक ॲक्टिवेशनचा व्हिडिओ बनवला होता, यूएन पार्ट 1. तर मला वाटतं सर्वांचं ॲक्टिवेशन झालेलं आहे. तर ॲक्टिवेशनच्या नंतर मला असे बऱ्याच जणांचे फोन आले की आमचं केवायसी होत नाही, केवायसीच्या प्रॉब्लेममध्ये केवायसीमध्ये आमचा बराचसा प्रॉब्लेम आहे. तर केवायसी का होत नाही यूएएनमध्ये, युनिव्हर्सल अकाउंट नंबरमध्ये केवायसी का होत नाही, ह्यासाठी हा व्हिडिओ बनवावा लागला की केवायसीला काय काय जणांचे प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि महापारेषणच्या कर्मचाऱ्यांसाठी तर हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. महापारेषणमध्ये जे सर्क्युलर निघालेला आहे की यूएएन कंप्लीट करा. आता बरेच महावितरणमध्येही आधार कार्डचे झेरॉक्स मागणं चालू आहेत. बऱ्याचशा डिव्हिजनला आधार कार्डचे झेरॉक्स मागत आहेत. ह्या यूएएन साठीच मागत आहेत की यूएएनला आधार लिंक करायचं, यूएएनला पॅन लिंक करायचं, जेणेकरून सर्व माहिती युनिव्हर्सल अकाउंट नंबर जो आहे सगळ्यांचा टॅली होईल. तरी माझा आधीचाही व्हिडिओ बघा, यूएन पार्ट 1 जो आहे ॲक्टिवेशन युनिव्हर्सल अकाउंट नंबरचं ॲक्टिवेशन कसं करायचं त्याच्यात मी सांगितलेलं आहे. आता हा पार्ट 2 आहे की ॲक्टिवेशन झाल्यानंतर काय काय प्रॉब्लेम आहेत ते थोडं इथं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. अनावधानाने एखादा प्रॉब्लेम माझ्याकडून राहिला असेल तरी तुम्ही मला मेलवर कळवावा. तर मित्र पहिल्यांदा हे लक्षात घ्या, आपलं होम पेज ओपन होते. ॲक्टिवेट झाल्यानंतर होम पेज ओपन झाल्यानंतर इथं होम हे नाव लिहिलेलं आहे. होम पेजवर आपला सगळा डाटा देतो. व्हेरीफाईड बाय आधार कार्ड जर व्हेरीफाईड असेल तर व्हेरीफाईड बाय UIDAI, युनिक अथॉरिटी ऑफ इंडिया. तर होम पेजवर ते सगळं डाटा दिसतो. नंतर व्ह्यूचं ऑप्शन तिथं दिसतंय. व्ह्यूमध्ये काय काय आहे, माय प्रोफाईल आहे, म्हणजे त्या एम्प्लॉयची पूर्ण प्रोफाईल आहे. व्ह्यूमध्ये प्रोफाईलमध्ये आपल्याला मोबाईल नंबर पण चेंज करण्याच्या पावर्स दिलेले आहेत त्यांनी, ईमेल आयडी पण चेंज करण्याच्या पावर्स दिलेल्या आहेत. त्यामुळे प्रोफाईल मला तर वाटतं सगळ्यांची प्रोफाईल बरोबर असेल. पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितला होता नावाचा प्रॉब्लेम. जर कोणाचं नाव चेंज जर असेल, ज्यांच्या नावामध्ये श्री आहे त्यांच्या नावात प्रॉब्लेम येणार आहे. तर श्री नाव कसं चेंज करायचं मी इथं व्हिडिओमध्ये सांगतो. आधार कार्ड कोणाचं टॅली नसेल तर कसं करायचं ह्या व्हिडिओमध्ये सांगणार. पॅन कार्ड जर टॅली नसेल, डेट ऑफ बर्थ जर टॅली नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्र लक्षात घ्या, प्रोफाईल ही सर्वांची मला तर वाटते व्यवस्थित आहे. सर्व्हिस हिस्ट्री पण व्यवस्थित सगळ्यांची असू शकते, काही प्रॉब्लेम नाही. सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये फक्त डेट ऑफ बर्थ आहे की डेट ऑफ जॉईनिंग इन सर्व्हिस आहे की कधी आपण सर्व्हिसला लागलो, एवढंच त्याच्यामध्ये आहे. यूएएन कार्ड PDF आपल्याला कार्ड यूएएनचं कार्ड भेटतं PDF मधलं, त्याच्यावर युनिव्हर्सल अकाउंट नंबर असतो. त्याची एक PDF कॉपी इथं त्यांनी देण्याचं प्रोव्हिजन केलेलं आहे. आणि पासबुक, सध्या पासबुकमध्ये काही येत नाही कारण की आपलं CPF ऑफिस मार्टून गेलं असल्यामुळं सध्या कदाचित अजून अपडेट करण्याचं त्यांचं बॅलन्स आहे, ते पुढे येईल असं मला खात्री आहे. तिसरा प्रॉब्लेम आहे मॅनेज. तिसरा फोल्डर त्यांनी मॅनेज म्हणून ठेवलेला आहे. मॅनेज मध्ये पहिला कॉलम आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स. कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये आपल्याला काय काय त्यांनी चेंजेस करायचे पावर्स दिलेले आहेत की मोबाईल नंबर आपल्याला चेंज करता येऊ शकतो आणि ईमेल आयडी पण चेंज करता येऊ शकतो. तर ते पहिला मॅनेज मध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स हा प्रॉब्लेम, कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 पावर्स दिलेले, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी. दुसरा केवायसी, इथं बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश हा केवायसी आहे की बाबा माझा केवायसी होत नाही, नो युअर कंझ्युमर होत नसल्यामुळं माझं व्हेरीफाईड झालेलं नाही. काय काय व्हेरीफाईड नाही झालं हे इथं दिसतंय. तर केवायसी कसं करायचं ह्यासाठी हा व्हिडिओ बनवावा लागला की बऱ्याच जणांना केवायसी प्रॉब्लेम आहे. मी इथं डिटेल्स लिहिलेले आहेत, पण पुढे मी लिहिलेलं आहे की व्हेरीफाईड कोण करणार आहे. बघा बँक डिटेल्समध्ये आपले काही प्रॉब्लेम्स असतील तर बँक डिटेल्स आपण पूर्ण माहिती भरायची. परंतु आधी सर्वात मोठं हे लक्षात घ्या, बँक डिटेल्स भरताना आपल्याला आपला महावितरणमध्ये जो बँक अकाउंट आहे तो आधी अपडेट करा. आपला कंपनीमध्ये बँक डिटेल्स आपला बरोबर आहे का नाही तो आधी बघा आणि नंतर इथं व्हेरीफाय करा. आपला बँकेत तो वेगळा अकाउंट नंबर असेल आणि हा इकडे वेगळा व्हेरीफाय होणार नाही. आपल्या कंपनीत जो अकाउंट नंबर आहे तोच इथं टाकावा लागेल. एवढं सांगण्यासाठी मी प्रयत्न केला की आपलं बँक डिटेल्स भरा. आणि मग बँक डिटेल्सचं होतंय काय, अप्रूव्ड बाय पेंडिंग, केवायसी पेंडिंग फॉर अप्रुव्हल. मग होतंय काय, बँक डिटेल्स आपण जर भरलं तर ते आपली ऑफिसकडे जातं व्हेरीफाय व्हायला.
ऑफिस व्हेरीफायसाठी जातं ते बँक डिटेल्सचा जो काही डाटा आपण भरला तर ऑफिसकडे व्हेरीफाय जातं आणि ऑफिसचा जर डाटा आपला बरोबर जर असेल तर बँक डिटेल्स अतिशय करेक्ट असं बँक डिटेल्स भरता येतं. दुसरा प्रॉब्लेम आहे पॅन कार्डचा. बऱ्याच जणांचं पॅन कार्ड व्हेरीफाय नाही होत. का होत नाही? कारण पॅन कार्डवर वेगळी तारीख आहे जन्मतारीख, आधार कार्डवर वेगळी जन्मतारीख आहे काय, किंवा नावाचाही बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे. आपल्या कंपनीत जर नाव वेगळं असेल, एखादी स्पेलिंग मिस्टेक असू शकते, आणि पॅन कार्डवर जर वेगळं नाव असेल तर ते व्हेरीफाय होणार नाही. पॅन कार्डचा नंबर टाकला आपण तिथे केवायसी मध्ये तर तो कोणाकडे जातो? ITD डिपार्टमेंटकडे, म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे व्हेरीफायला. म्हणजे व्हेरीफाय खाली आपल्याला ऑप्शन देतं की केवायसी पेंडिंग फॉर अप्रुव्हल. मग पॅन कार्डचं जे केवायसी जे आहे ना ते ITD डिपार्टमेंटकडे जातं आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे की बाबा ह्या एम्प्लॉईने हे नाव दिलेलं आहे, याचं पॅन कार्ड नंबर हा आहे, बरोबर आहे का. तिथं सक्सेसफुली व्हेरीफाईड, मी ते पण दाखवायचं इथं कम्प्युटरमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो की सक्सेसफुली व्हेरीफाईड कसं दिसतं. तर मित्र हे लक्षात घ्या, पॅन कार्ड जेव्हा आपण करेक्शनला टाकतो केवायसी मध्ये पॅन कार्ड तर ते ITD डिपार्टमेंटकडे जातं, तिथून व्हेरीफाय होऊन येतं. आता इथं आधार कार्डचा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे. आधार कार्ड मध्ये माझ्या माहितीनुसार बऱ्यांचं नाव व्यवस्थित नाही, किंवा श्रीचा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे की आधार कार्ड मध्ये श्री नाहीये आणि आपल्या MSCB महापारेषण महावितरण मध्ये श्री नावाने सुरुवात केलेली आहे, म्हणून आधार कार्ड व्हेरीफाय होत नाही. का होत नाही? की ते श्री एक नाव आहे. दुसरं म्हणजे डेट ऑफ बर्थ काही जणांची फक्त इयरच आलेला आहे आधार कार्डवर. मित्र हे लक्षात घ्या, माझ्या माहितीनुसार अपडेशन ऑफ आधार कार्ड म्हणून एक आपल्याला ही आधार कार्ड पण करता येतं की आधार कार्डवर आपली पूर्ण डेट ऑफ बर्थ आली पाहिजे. माझी स्वतःच्या आधार कार्डवर पूर्ण डेट ऑफ बर्थ म्हणजे काय, 01/10/1985 असं पूर्ण तारीख प्रिंट पाहिजे, नुसतं इयरच नको. बऱ्याचशा जणांच्या आधार कार्डवर नुसतं इयरच पेंडिंग असल्यामुळे आधार कार्ड केवायसी मध्ये होत नाही अप्रुव्हल, पेंडिंग फॉर केवायसी दाखवत आहे. आणि डेट ऑफ बर्थ जर क्लिअर असेल किंवा जेंडर पण माझं क्लिअर आधार कार्डवर क्लिअर पाहिजे, नेम पण पाहिजे, ते खाली सांगण्याचा प्रयत्न करतो. पण आधार कार्डला बऱ्याच जणांचा आधारचा जर डाटा व्यवस्थित असेल तर हा सगळा डाटा पूर्ण अपडेशन घ्यायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर माझ्या माहितीनुसार आधार कार्डवर नुसतं इयर जर असेल तर ते कदाचित होत नाही, किंवा काही जणांचं होतंय पण जर नुसतं इयर जर असेल प्रिंट जन्मतारखेचा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे. स्पेलिंग मिस्टेक पण बऱ्याच जणांचा आहेत, पण जन्मतारीख ही पूर्ण असावी. 01 ऑक्टोबर 1985 असं पूर्ण त्याच्यात लिहिलेलं असावं, तरच ते आधार कार्डचा डाटा लिंक होणार. आधार लिंक झालं, पॅन कार्ड लिंक झालं तर कुठेच प्रॉब्लेम येत नाही. पासपोर्ट ऑफिस कडून लिंक होत आहे. बऱ्याच जणांचं पासपोर्ट नसतीलही, ते नाही केलं तरी चालत. ड्रायव्हिंग लायसन RTO कडून लिंक होत आहे. हे जरी दिसत नसलं तरी ड्रायव्हिंग लायसन आणि पासपोर्ट टाकायची मला तर काय हे वाटत नाही, गरज वाटत नाही. परंतु काय लोक टाकतात माहितीसाठी, ते चांगलं आहे आपल्यासाठी. तरी टाका, जेवढा आपल्याकडून डाटा होईल तेवढं टाका. हा सगळा डाटा भरल्यानंतर केवायसी डाटा भरल्यानंतर त्याच्या खाली एक केवायसी पेंडिंग फॉर अप्रुव्हल असा एक कॉलम आहे, इथं पुढे लिहिलाय. ह्या ह्याचा डाटा केवायसी पेंडिंग फॉर अप्रुव्हल. मग ही EFPO जी साईट आहे, UAN युनिव्हर्सल अकाउंट नंबरची साईट, पूर्ण केवायसी पेंडिंग मध्ये ठेवते की तुम्ही काय भरलंय. मग पेंडिंग मधला डाटा, ह्या डाटापैकी तुम्ही बँक पासबुक बँक अकाउंटची माहिती भरली तर ती आपल्या ऑफिसला येणार, इथं महावितरणला व्हेरीफाय होण्यासाठी. पॅन कार्डचा डाटा इन्कम टॅक्सला व्हेरीफाय, आधार कार्डचा डाटा युनिक अथॉरिटी ऑफ इंडिया जी काय त्यांची आधारची जी संस्था आहे त्यांच्याकडे जाणार व्हेरीफायसाठी. आणि जर त्यांनी व्हेरीफाय केलं की लगेच व्हेरीफाय म्हणून आपल्याला लिहून येणार. त्याच्यामुळे मला तर वाटत नाही की केवायसी करायला काही कोणाला प्रॉब्लेम्स आहेत. आणि जरी काय प्रॉब्लेम आला मला मेल करा, काय तुमच्या असलेल्या मेलवर सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि चौथं मी लिहिलंय मॉडिफाय बेसिक डिटेल्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला नाव चेंज करण्याची पॉवर्स त्यांनी ठेवलेले आहे. बऱ्याच जणांना माहिती नाही की आपल्याला नाव चेंजेस करण्याची पॉवर्स कुठे आहे. आणि मित्र, नाव चेंजेस जर केलं तर फक्त त्याची चेंजिंग ऑफ अप्रुव्हलिंग अथॉरिटी ही फक्त आपली कंपनी आहे. तर हे मॉडिफाय बेसिक डिटेल्समध्ये नेम आणि आपलं हे जे आहे जेंडर ते आपण बदलण्याची पॉवर्स आपल्याला दिलेला आहे. मॉडिफाय बेसिक डिटेल्समध्ये नाव चेंज करा, आपलं श्री जे नाव आहे ते काढून टाका, नॉर्मिनल नाव टाकला तर ते आपलं लगेच व्हेरीफाय होण्याकरिता आपल्या कंपनीकडे त्यांचा मेसेज येतो EFPOचा की ह्या व्यक्तीचं नाव असं टाकलेलं बरोबर आहे का. त्यांनी अप्रुव्हल केलं की लगेच ते नाव चेंज होतं. माझं स्वतःचं झालेलं आहे.
आता इथं पाचवा एक कॉलम मी फार महत्वाचा दिलेला आहे, नॉमिनेशन. ई नॉमिनेशन इथे मला बऱ्याच जणांचं क्युरीज आलाय की ई नॉमिनेशन हे कसं काय आहे. तर ई नॉमिनेशन मध्ये आपल्या पहिला एक कॉलम येतो ऍड फॅमिली डिटेल्स. फॅमिली डिटेल्सचे पण आधार कार्ड टाकावं लागतात, आधार कार्ड नंबरही टाकावं लागतात, नावही टाकावं लागतं. तर आपल्या जेवढे फॅमिली डिटेल्स आहेत त्यांचे आधार कार्ड नंबर आणि नाव तिथे जर आपण टाकली व्यवस्थित तर मला नाही वाटत तिथे पण काही प्रॉब्लेम येतो. तर काही काही जणांचा आधार कार्डचा फॅमिलीचा पण आधार कार्डचा प्रॉब्लेम येऊ शकतो, ते तुम्ही तिकडून चेंज करून घ्या. इथं व्यवस्थित टाकला तर इथं सगळे लिंक होतात, काही प्रॉब्लेम येत नाही. आता दुसरा एक पर्याय आहे खाली त्या ॲड फॅमिली डिटेल्समध्ये खाली तो लगेच सेव्ह म्हणलं की लगेच तो सांगतो की नॉमिनेशन कोणाला करायचं. तर मिसेसला करा किंवा तुमच्या इच्छेचा प्रश्न येतो तर 100% नॉमिनेशन मला वाटतं एकालाच करावं अशी माझी हे आहे, विनंती आहे. कारण की नंतर पेन्शन कोणाला 50% द्यायची का 100% द्यायची ते नंतरचे प्रश्न उद्भवू शकतात. त्याच्यामुळं नॉमिनेशन करताना एकाच जणाला 100% करा, जेणेकरून पेन्शन देणारा आपल्यावर अवलंबित असणाऱ्याला पेन्शन पण 100% मिळेल. तर मित्र ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कुठं प्रॉब्लेम वाटला तर मला कळवा. आणि UAN पार्ट 2 तुम्हाला कसा वाटला तर सबस्क्राईब करा, आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायचं विसरू नका. मी व्हिडिओ वारंवार टाकण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या लाईन स्टाफ बांधव, ऑपरेटर बांधव, आपल्या तिन्ही कंपन्यातील कर्मचाऱ्यांना पूर्ण माहिती मिळावी हाच माझा केवळ उद्देश आहे. बाकीचा कोणताही माझे आधीचे व्हिडिओ 10-12 व्हिडिओ बघा, तुम्हाला कसे वाटले हेही मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी तुम्हाला रिप्लाय देईल आणि होईल तेवढं आपल्या मदत करण्याचा मी प्रयत्न करतो. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.